तर वाशिम जिल्ह्यामध्ये फळबागांमध्ये संत्र्यानंतर सीताफळाचं उत्पादन घेतलं जातं। मात्र यावर्षी सततच्या पावसामुळे सीताफळाच्या झाडांवरील 60 ते 70% सीताफळं ही जमिनीवरती गळून पडली आहेत। तर जी 30 ते 40% फळं ही झाडावरती आहेत ती सततच्या पावसामुळे खराब होत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी सीताफळ बागांच्या देखभाल दुरुस्तीवरती खर्च केलेला आहे, तोही आता निघणं हे कठीण असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यासाठी शासनानं या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। या सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे या पिकाचं फार नुकसान झालेलं आहे। सारखा पाऊस चालू असल्यामुळे या पिकाला जे माल लागला होता तो 60-70% माल गळून पडलेला आहे। सर्व माल गळून पडला आणि जो माल त्याला आहे तो माल पण खराब होऊन राहिला, पूर्ण माल खराब होऊन राहिला नाही। जो तरी पण त्या माल आता विकू शकत नाही आणि राहू पण शकत नाही। यावर्षी 5व्या महिन्यापासून जो ह्या सततधार पावसाची वाशिम जिल्ह्यात चालू आहे, या सततच्या पावसामुळे भयानक नुकसान झालेलं आहे। सीताफळाच्या बागेचं 60 ते 70% पूर्णपणे फळगळ झालेली आहेत आणि जे फळ झाडाला आहेत 10-20% राहिलेले ते पण या पावसामुळे खराब होत आहेत। आपल्या माध्यमातून मी सरकार दरबार एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी।